दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत. आज दिवस हा भाग्याचा. हा अतिपवित्र मिसा आपल्या धर्मग्रामातील सर्व लोकांच्या हेतूंसाठी आपण परमेश्वराला समर्पित करत आहोत. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचं प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास प्रियबंधूंनो तुम्हाला सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. आज आपण पेंटेकॉस 50वा दिवस पवित्र आत्म्याच्या सणाचा दिवस साजरा करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं की मी तुम्हासाठी कैवारी सत्याचा आत्मा पाठवणार आहे. आणि तोच सत्याचा आत्मा आजच्या दिवशी प्रेषितांना आणि ख्रिस्त सभेला मिळाला. ते धैर्याने येशूच्या मरण पुनरुत्थानाची घोषणा करू लागली. पेंटेकॉसच्या दिवशी ख्रिस्त सभेच्या कार्याला सुरुवात झाली. आज आपण आपल्या आध्यात्मिक आईचा, चर्चचा, ख्रिस्त सभेचा वाढदिवस साजरा करत आहोत. गेल्या 60 दिवसापेक्षा जास्त काळ आपण सुद्धा स्वतःला बंद करून घेतलेला आहे. आणि या बंदिवासामध्ये असताना सेफ होम स्टे सेफ असे बोलणे सोपे, जगणे कठीण असा अनुभव आपण घेत आहोत. प्रेषितांना यहुद्यांची भीती होती आणि म्हणून त्यांनी स्वतःला वाडीवरच्या खोलीमध्ये बंद करून घेतलं होतं. आणि आपल्याला अदृश्य अशा विषाणूची, कोरोना विषाणूची भीती आहे आणि म्हणून सुद्धा गेले 60 दिवसापेक्षा जास्त काळ आपण स्वतःला बंदिस्त करून घेतलेला आहे. आपल्याला त्या कोरोनाची भीती आहे. पुनरुत्थित ख्रिस्ताने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती दूर करावी आणि पुन्हा एकदा विश्वासाने आपण आपल्या दैनंदिन जीवनाला सुरुवात करू शकू.
म्हणून ह्या विषयामध्ये प्रार्थना करूया. आजच्या दिवशी परमेश्वराने आम्हा सर्वांना दिलेल्या त्याच्या पवित्र आत्म्याबद्दल, त्या पवित्र आत्म्याच्या दानांबद्दल त्याचे आभार मानूया. आणि ही दानं विशेष करून ह्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या गरीब बंधू भगिनीसाठी वापरता यावी म्हणून ह्या मिसेमध्ये प्रार्थना करूया. पवित्र रसाच्या उत्सवात सहभागी होत असताना आपल्या हातून घडलेल्या सर्व प्रदांची आठवण करूया. पापी जनांची तारण करण्या प्रभुराया तू अवतरलास. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापी आमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडुनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक आमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वरम दया दाऊनी क्षमा करो. अनपणारा शाश्वत जीवनम दया कडूनी मिळत राहो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा आमच्या स्वर्गीय बापा,
सुवार्तेच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी व तुझ्या ख्रिस्त सभेवर पवित्र आत्म्याला पाठवलीस. तोच पवित्र आत्मा सर्व श्रद्धावंतांच्या जीवनाद्वारे या जगात आपले सुवार्थ प्रचाराचे कार्य सदैव चालू ठेवू. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषिताचे कृत्य ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या सोसायटीसारखा वाऱ्याचा आकाशातून नाद झाला. ते घरात बसले होते. ते सर्व भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्यासारख्या जिवा त्यांना दिसल्या आणि प्रत्येकावर ते एक एक अशा बसल्या. ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी येरुशलेममध्ये राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र येऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्याच्या आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क झाले आणि म्हणाले, पाय बोलणारे सर्व गालिली ना? तर मग आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पारथी, मेधी, इलामी, मेसोपोटेमिया, युदिया, कुमोतिकिया, पंत, आसियस, तुरुगिया, फुकलिया, मिसर आणि कुरणे जवळचा लिबुआ देश यात राहणारे यहुदी आणि यहुदी मतानुसारी हे रोमन प्रवासी इतरिय अर्ध इथे त्यांच्या आपापल्या भाषेत देवाचे महाकृत्य सांगताना ऐकतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभू, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. हे हो, प्रभू तू आपला आत्मा आत्मा पाठव पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. हे माझ्या जीवा, परमेश्वराला धन्यवाद कर. हे परमेश्वरा माझ्या देवा, तू परमथोर आहेस. हे परमेश्वरा, तुझे कृत्य कधी विविध आहेच. तुझ्या संपत्तीने पृथ्वी भरून टाक. आपलं उत्तर. हे प्रभू, तू आपल्या आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. तू त्याचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरून मातीत मिळतात. तू त्यांना आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात आणि तू पृथ्वीचा पृष्ठभाग नवा करतोस. प्रतिसाद. हे प्रभू, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो. परमेश्वरा, आपल्या कृतीनुसार आनंद हो. मी केलेली त्याची मनन त्यांना गोड वाटो. परमेश्वराच्या ठाई मला हर्ष होईल. प्रतिसाद. हे प्रभू, तू आपला आत्मा पाठव आणि पृथ्वीला नवजीवन दे. दुसरे वाचन. पौलाचे करंदीकरास पाठवले पत्र ह्यांतून घेतलेले वाचन. पवित्र आत्म्याच्या युगाने बोलण्यापासून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेच तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेच तरी प्रभू एकच आहे. कार्याचे निरनिराळे प्रकार आहेच तरी सर्वच कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वकालिक हितासाठी एकेकाला होते. कारण जसं शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात, तसे शरीराचे अवयव पुष्कळ असून एक शरीर बनते. तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपण सर्वांना आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्वजण एकाचेच आत्म्याने संचालित झालो आहोत. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जय घोष.
अल्लेलुया अल्लेलुया. हे पवित्र आत्म्याने तुझ्या शदावंताची हृदय व्यापून टाक आणि तुझ्या प्रेमाग्नी आमच्या हृदयात प्रज्वलित कर. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा बरोबर असो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जिथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असतात येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्याला आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हा शांती असो. जसे पित्याने मला पाठवले तसे मीही तुम्हास पाठवतो. असे बोलून त्यांनी त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ते तशीच ठेवलेली आहेत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पेंटिकॉस्ट इव्हेंट, पेंटिकॉस्टची घटना समजून घेणं खूप आवश्यक आहे. दोन प्रकारचे वृत्तांत आपल्याला आजच्या वाचनामध्ये सांगितलेले आहेत. पहिला वृत्तांत जो आहे तो प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेला आहे. की या पुस्तकामध्ये आपल्या सर्वांना माहिती की लूकनेस हे प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे लूक शुभवर्तमानकाराने. आता ह्यामध्ये सडनली अकस्मात हे सगळं घडलेलं आहे. पेंटिकॉस्ट इव्हेंट घडलेला आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे की अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्यांनी भरले. अग्नीच्या जिव्हा टर्म्स त्यांच्यावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि निरनिराळ्या भाषातून येशूच्या मरण पुनरुत्थानाविषयी प्रभावीपणे बोलू लागले. प्रेषितांच्या हातून चिन्हे, सायन्स, चमत्कार, मिरेकल्स होऊ लागली आणि अनेकांनी त्यांचा संदेश आनंदाने स्वीकारून बाप्तिस्माचा सुद्धा स्वीकार केला. ते बंधुभगिनी, शुभवर्तमानकार योहान पेंटिकॉस्ट घटना एका वेगळ्या प्रकारे सांगत आहे आणि ती ग्रॅज्युअली, सावकाश, टप्प्याटप्प्याने घडलेली आहे असं तो आपल्याला सांगत आहे. तर काय झालेलं या ठिकाणी, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य यहुद्यांच्या भीतीमुळे स्वतःला माडीवरच्या खोलीत त्यांनी बंद करून घेतलं होतं. दरवाजे बंद असता पुनरुत्थित ख्रिस्त त्यांच्यात हजर होतो. प्रेषितांना शांतीचे अभिवादन करतो, पीस बी विथ यू. हे कोरडे शब्द वेल विश नव्हती, तर आपल्या मरण पुनरुत्थानाने सैतानावर विजय मिळवून व देवाबरोबर समेट करून मिळवलेली शांती येशू प्रेषितांना आपल्या शिष्यांना देतो आहे. त्यांनी मनापासून व विश्वासाने शांती स्वीकारल्याने त्यांच्या जीवनातील अस्वस्थता आणि अपराधीपणाची भावना दूर होते. या शांतीच्या अभिवादनाला जोडूनच मिशन कार्य अपेक्षित किंवा अभिप्रेत आहे. जसे पित्याने मला पाठवले तसे मी तुम्हाला पाठवतो. प्रेषित पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय कार्य करू शकणार नाहीत याची जाणीव असल्यानेच येशू त्यांच्यावर फुंकर टाकून म्हणतो, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. त्याच वेळेला त्यांना पाप क्षमेचा सुद्धा अधिकार दिला जातो. आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताकडे हा अधिकार त्याने राखून ठेवला होता. त्यांना भूताना बरं करण्याचा अधिकार दिला होता, त्यांना वेगवेगळी चिन्ह करण्याचा अधिकार दिला होता, पण पाप क्षमेचा अधिकार मात्र दिला नव्हता. तो अधिकार पुनरुत्थित झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना देतो आहे. पुनरुत्थित येशूप्रमाणे नवजीवन जगण्याची आशा आता शिष्यांची बळावलेली आहे. बंद खोलीतून बाहेर पडून शिष्यांनी येशूच्या मरण पुनरुत्थानाची घोषणेने सर्व यरुशलेम शहर दणाणून सोडलं असं आपल्याला प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत. येशूच्या नावाने बोलू नका व शिकवू नका अशी ताकीद दुर्लक्ष करून देवाच्या ऐवजी तुमचं ऐकावं हे देवाच्या दृष्टीने योग्य होणार नाही. आपण जे पाहिलं व ऐकलं आहे
ते न बोलणे आम्हाला शक्य नाही असं त्याने ठणकावून सांगितलं. प्रेषितांची कृत्ये आणि योहानाचं शुभवर्तमानातील वृत्तांत हे वेगवेगळ्या संदर्भात लिहिलं गेलेलं आहे, वेगवेगळ्या उद्देशाने लिहिलं गेलं आहे, तरी त्याच्यामध्ये काही साम्य आहे, सारखेपणा आहे. पेंटेकॉस्टच्या दिवशी आपल्यामधील देवाच्या सामर्थ्याचा प्रेषितांना अनुभव आला, रिअलायझेशन झालं आणि हे सामर्थ्य देवाकडून सुद्धा त्यांना प्राप्त झालं. असं दुहेरी सामर्थ्य त्यांना प्राप्त झालेलं दिसून येते. आणि ह्यालाच एम्पॉवरमेंट असा शब्द किंवा अधिकार असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. हे सामर्थ्य व अधिकार केवळ स्वतःसाठी नाही तर सर्वांसाठी, इतरांसाठी वापरण्याची त्यांना त्या ठिकाणी जोखीम पत्करावी लागली आणि ते स्वार्थ प्रचार करू लागले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एखादी संस्था, ऑर्गनायझेशन किंवा चळवळ, मुवमेंट तिच्या संस्था चालकाच्या मरणानंतर सहसा सावकाशीने संपुष्टात येते. संस्था चालकाच्या मरणानंतर चळवळ जोमाने सुरू राहणं, वाढत जाणं केवळ अशक्य किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये घडते. ते चर्चच्या, ख्रिस्त सभेच्या बाबतीत घडलं. येशूच्या मरण पुनरुत्थानानंतर ख्रिस्ती मंडळांची, कम्युनिटीची संख्या इतकी वाढली की जंगलातील आगीसारखी, ओणव्यासारखी, वाईल्ड फायर त्याला म्हटलेलं आहे, सर्व दूर पसरली. हे पवित्र आत्म्याचे कार्य होतं. माझ्या प्रिय बंधूंनो, प्रेषितांची कृत्ये पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या लक्षात येते, ती म्हणजे प्रेषितांनी अवलंबलेली कार्यपद्धती, त्यांची स्ट्रॅटेजी. संत पौलाने अनेक शहरातील सभास्थानात प्रवचनं दिली. उपस्थितांमधून काही श्रद्धावंत त्यांनी निवडले. प्रार्थना करणे, मदत करणे, धर्मशिक्षण देणे अशा जबाबदाऱ्या त्यांना विभागून दिल्या, वाटून दिल्या. स्थानिक नेतृत्वाला पुढे आणलं आणि त्या ठिकाणीची स्थानिक ख्रिस्त सभा सक्रिय केली. अशा प्रकारे करिंथ, रोम, एफेस अशा शहरात ख्रिस्ती मंडळ्या, लोकल चर्चेस प्रभावीपणे कार्य करू लागल्या. गरजेवेळी म्हणजे सुनतेचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा, किंवा परराष्ट्रीयांना बाप्तिस्मा द्यावा किंवा नाही, ख्रिस्ती धर्मात प्रवेश द्यावा की नाही, या अशा गरजेच्या वेळी त्यांनी यरूशलेमहून प्रेषितांचं मार्गदर्शनही घेतलं. माझ्या प्रिय बंधू, पवित्र आत्म्याची दाने प्रत्येकाला दिलेली आहेत. आपल्या बाप्तिस्माच्या वेळेला ही दानं दिलेली आहेत. आपल्या कोणालाही परमेश्वराने कंगाल असं ठेवलं नाही किंवा त्या ठिकाणी पार्शलिटी, भेदभाव आपल्या बाबतीत केले नाही. प्रत्येकाला ही दानं दिलेली आहेत आणि या दानांचा वापर सर्वांच्या हितासाठी करत राहणं आणि विशेष करून देवराज्याची सुवार्ता, प्रभूच्या मरण पुनरुत्थानाची घोषणा करण्यासाठी करत राहणं हे आपल्या सर्वांना सोपून दिलेलं कार्य आहे. तर मी तुम्हाला सांगितलंच की दानाबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी किंवा मिशन, कार्य हे आलं आणि ते मिशन म्हणजे येशूच्या मरण पुनरुत्थानाची घोषणा करणं. आपणास बंदिस्त करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या जीवनातून दूर सरण्याची आपल्याला गरज आहे. बंधनं ज्याला आपण म्हणतात, बॉन्डेजेस, ही दूर करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेला पापांची बंधनं असतात, गिल्ट फिलिंग असते. ही सर्व प्रकारची बंधनं आपल्या जीवनातून दूर करण्यासाठी आजच्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवर आणि आपल्या सर्वांवर आलेला आहे. आणि म्हणून संकुचितपणा आपल्या जीवनातून दूर करून व्यापकता किंवा सर्वांसाठी विचार करण्याची वृत्ती वाढत राहावी ही अपेक्षा आहे. माझ्या प्रिय बंधू, पुनरुत्थानाच्या 50 दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये किंवा बंदिस्त राहण्याच्या अनुभवामध्ये प्रेषितांना आपल्यामधील अनेक क्षमतांची, पॉसिबिलिटीची जाणीव झाली. मला वाटते हाच अनुभव आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांचा असेल की ह्या 60 दिवसाच्या बंदिस्तमानामध्ये किंवा आपल्या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये आपण सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आत्मपरिक्षणाने ओळखून घेतल्या असेल की कशा प्रकारे परमेश्वराने आम्हासाठी महत्कृत्य केलेले आहेत. या 60 दिवसामध्ये आमचं रक्षण केलेलं आहे, जीवाचं सांभाळ केलेला आहे. या सगळ्या अनेक गोष्टी या 60 दिवसामध्ये किंवा त्यापेक्षा जास्त दिवसामध्ये आपण अनुभवल्या असतील. यहुद्यांची, शत्रूंची भीती दूर झाली. आपल्या मनातून कोरोना व्हायरसची भीती दूर व्हावी. आपण खबरदारी घेऊन येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वराच्या विश्वासाने आपल्या दैनंदिन जीवनाला सामोरे जावं म्हणून ह्या मिसळीमध्ये स्वतःसाठी आणि सर्व जगासाठी प्रार्थना करूया. आपला विश्वास आपण एकत्र आणि अर्थपूर्णरित्या व्यक्त करणार आहोत.
पान क्रमांक 9 आपण प्रेषितांचा विश्वास अंगीकार घेत आहोत. पुढच्या रविवारी आपण नायसेन क्रीड घेऊ. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकूण एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी पासून जन्मला, पोटी पिलाच्या छंदाखाली त्याने दुःख भोगले, त्यास पुरले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो दोडकात उतरला, तिसऱ्या दिवशी मिळण्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास नाही. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या आणि विशेष करून पेंटेकॉस्टच्या आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याच्या अतिप्रिय पुत्राच्या प्रार्थना त्याने ऐकल्या आणि स्वीकारल्या. तो आपल्या मागण्या पूर्ण करेल असा विश्वास आपण बाळगूया. आपला प्रतिसाद असेल, करीतो मी याचना, ऐकावी प्रार्थना. आपले पोप फ्रान्सिस, बिशप फेलिक्स, धर्मगुरू आणि व्रतस्थ यांना ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अखिल मानवजातीची सेवा करण्यास व ख्रिस्ताची सुवार्ता घोषवण्यास कृपादान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आज पेंटेकॉस्टचा पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सोहळा साजरा करत असताना परमेश्वराने आपल्याला दिलेल्या अनेक दानांबद्दल त्याचे आभार मानत असताना या दानांची आम्हाला जाणीव व्हावी आणि ही दानं आम्ही कृतज्ञतेने, आभाराच्या भावनेने इतरांच्या सेवेसाठी वापरावीत म्हणून आपण प्रार्थना करूया. पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद आपल्या धर्मग्रामातील सर्व कुटुंबांना लाभावा आणि कुटुंबात शांती व ऐक्याचे वातावरण सतत टिकून राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. चर्च कार्यासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांवर पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशीर्वाद असावा व त्यांचे जीवन प्रभू कृपेने भरलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्व बालकांवर, आजारी लोकांवर, ज्येष्ठ नागरिकांवर व जे परदेशात आहेत अशावर प्रभूचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक व त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Thank you.
बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान करू. आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्ताचे कल्याण करू. हे प्रभू, तो अभिवचन दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला परिपूर्ण सत्याचे दर्शन घडव व या बलिदानाचा परिपूर्ण अर्थ उघड कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही तिला विले आहे. प्रभू आमचा परमेश्वराच्या आभार मानूया. ते वास्तव आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावीत हे योग्य व आनंददायक आहे. तुझ्या पुत्राच्या जीवनात सहभागी होऊन तुझे पुत्र म्हणून चिन्हांकित झालेल्या शिष्यावर तू आज पवित्र आत्म्याला पाठवलेस आणि पुनरुत्थानाचे रहस्य पूर्णत्वास नेलेस. आज आम्ही ख्रिस्त सभेच्या महान प्रारंभाचे स्मरण करतो. पवित्र आत्म्याची एक खरा परमेश्वर म्हणून आज लोकांना ओळख पटली व अनेक भाषातून एकच श्रद्धा एकाच आवाजात प्रकट झाली. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्याजवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्याजवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनत त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त प्रसाद विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार.
मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भीतीला, शोधीचा या पुनरुच्चार. हे पित्या तुझ्या पुत्राने आमच्या उद्धारकर्ता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपा दृष्टी वळव. तुझ्या बरोबर आमचे सख्य घडून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने व रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांचे हृदय पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठाई आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तुझे पवित्र प्रेषित विजय रक्तसाक्षी संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारदार करो. हे प्रभू, तुझ्यावर आमचा समेट घडून आणणारा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत हो. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स, इतर महागुरु, धर्मगुरु आणि तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा यात्रेकरू ख्रिस्तसभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्यासमोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरांना दयेने आणि प्रेमाने एकत्र आणस. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे तुझ्या कृपेमध्ये यलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व का घडेल अशी आमची आशा आहे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याला बाप या नावाने हाक मारण्यास आम्हाला शिकवलं. म्हणून आपण सर्वजण धैर्याने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवेसून सदा सर्वदा राज्य करतो. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण प्रभूच्या शांतीने एकमेकांस शांती वंदना करूया.
आम्हावरील प्रेमाखातर आम्हाला पवित्र आत्मा देणारा हा प्रभू ख्रिस्त पहा. त्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, या ख्रिस्त प्रसादाच्या रूपाने आम्हाला दिव्य अन्न मिळत आहे. या अन्नाने सार्वकालिक तारण प्राप्तीसाठी आम्हाला सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याची कार्यशक्ती आम्हामध्ये टिकवून ठेव. तू ख्रिस्त सभेला दिलेल्या कृपादानांचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सोहळा, पेंटिकॉस्टचा सण आपणा सर्वांना सुखासमाधानाचा व ऐश्वरिक सुरक्षिततेचा जावा, ह्या प्रार्थनामय शुभेच्छा. पवित्र आत्म्याच्या आगमनाने प्रेषितांच्या मनातील यहुद्यांविषयीची भीती दूर झाली. त्याचप्रमाणे आजच्या सणाने कोरोना व्हायरसविषयीची, या अदृश्य विषाणूविषयीची भीती आपल्या मनातून दूर व्हावं, हीच प्रार्थना. लॉकडाऊन 4 नंतर काय, ह्याविषयीचे आदेश शासनाकडून होतीलच. कोरोनासह जगावे लागेल हे वास्तव आहे. सर्व ठिकाणी सावधगिरी बाळगणं स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या हिताचं आहे. कोरोना पॅन्डेमिक्सवर कोणताही प्रभावी उपाय, लस उपलब्ध नाही. मुलांच्या शाळा, परीक्षा, कामावरील जबाबदाऱ्या, आव्हानं यांची काळजी वरी नक्कीच आहे. मात्र चिंता, अतिकाळजी, अँझायटी नसावी. प्राप्त परिस्थितीला सामोरे जावेच लागेल. प्रार्थना, ध्यान साधना, बायबल वाचन
कौटुंबिक रोजरी ह्याद्वारे परमेश्वरातील विश्वासात वाढत राहूया. गुरुवार 4 जून पासून संत अंतोनीच्या नोवेना सुरू होत आहे. आपल्या रोजरी प्रार्थनेच्या वेळी संत अंतोनीचा नोवेना घेऊन जगाचे हरवलेले आरोग्य पूर्ववत व्हावे म्हणून प्रार्थना करा. रविवार व महत्वाच्या सणावेळी आपल्या चर्चमध्ये मिसाचे यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा आपण रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपणास लिंक दिली जाईल, आपण ह्यामध्ये सहभागी व्हा. लॉकडाऊनच्या दिवसात घरातच शिजवलेले जेवण घेतल्याने चांगलं आरोग्य सगळ्यांना लाभलं आहे. खाण्यापिण्यासाठी संयम सोडू नका. सर्व हॉस्पिटलमध्ये कोरोना पेशंट असल्याने आरोग्यात राहणं चांगलं. डॉक्टर सुद्धा ह्या दिवसामध्ये उपलब्ध नाहीत. आपल्या पॅरिसमधील सर्व धर्मीय गरीब आणि गरजू कुटुंबांना नियमित 15 दिवसांनी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप होत असते. लॉकडाऊन संपून आणि त्यांना सवलत मिळून अशा कुटुंबांना नियमित काम मिळेपर्यंत मदत करावी लागेल. रेशन दुकानातून धान्य खरेदी करून स्वतःसाठी वापरणाऱ्या कुटुंबांना प्राधान्याने मदत केली जाईल. रेशन कार्ड नसेल तरीही धान्य उपलब्ध होते अशी शासनाकडून अधिकृत माहिती आहे. धान्य वाटपाबाबत कुटुंबाला लेखी कळवलं जाईल. या आठवड्यात अनामिक शिल्लवाडी 10,000 रुपये यांची देणगी मिळालेली आहे. त्याचबरोबर एका अनामिक व्यक्तीने आपल्याला 2,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्या सर्वांचे आभार. आतापर्यंत 90,000च्या देणग्या या गरिबांसाठी मिळालेल्या आहेत. सर्वांना धन्यवाद. आपला चेक लूड्स माता चर्चच्या नावाने आपण काढायचा आहे. आज पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सोहळा साजरा करीत असताना आपल्या पॅरिसमधील 5 बालकांना बाप्तिस्मा साक्रामेंट दिला जात आहे. पालकांचे आणि कुटुंबियांचे अभिनंदन. पवित्र आत्म्याच्या आगमनाच्या सणाचे औचित्य साधून संपूर्ण देशभर दुपारी 12 ते 12:20 पर्यंत आपल्या देशासाठी प्रार्थना करणार आहोत. सर्व ख्रिस्ती लोक, प्रॉटेस्टंट आणि सर्व ख्रिस्ती, कॅथलिक आणि सर्वच आपले बिशप्स, कार्डिनल्स या प्रार्थनेत सहभागी होतील. आपल्याला लिंक दिलेले आहे. आपल्या सेलफोनवर तुम्ही लिंक पाहू शकता. सकाळी 11:55 वाजता चर्चचे घाट वाजवले जाईल. आपल्या कुटुंबासह आपण प्रार्थनेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. असा हा पेंटिकॉस्ट सणाचा दिवस आपल्या सर्वांना परमेश्वर कृपेचा घ्यावा या प्रार्थनेने शुभेच्छा. आपण आशीर्वादासाठी उभे राहूया. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली बघवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रार्थनेनंतर आपलं उत्तर आमीन असेल. पवित्र आत्म्याच्या वर्षावाने आजच्या दिवशी प्रकाशाच्या पित्याने आपल्या शिष्यांची मने प्रकाशित केली. तो तुम्हाला आशीर्वाद देवो व पवित्र आत्म्याच्या कृपादानांचा तुम्हावर सदैव वर्षाव करो. आमीन. अग्निज्वालाच्या रूपात शिष्यांवर उतरलेल्या ज्वालेने तुमच्या हृदयातील दुष्ट प्रवृत्ती जळून जावो व शुद्ध प्रकाशाने सर्वजण उजळून निघोत. आमीन. एकच धर्मश्रद्धा प्रकट करण्यासाठी परमेश्वराने शिष्यांना विविध भाषेत उपदेश करण्याचे सामर्थ्य दिले. तो तुमची श्रद्धा दृढ करो व त्याला प्रत्यक्ष पाहण्याची त्याची स्वप्न साकार करो. आमीन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा तुम्हाचा आशीर्वाद देवो. आमीन. तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने पाठवण्यात येत आहे. देवाची आराधना. करोनाग्रस्तासाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने यातना करतो. या आजारातील लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश लाभावे म्हणून तुझ्याकडे प्रार्थना करतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी आणि आरोग्य यंत्रणांना या आजाराची मात करण्यासाठी ते जी पावलं उचलत आहेत त्यांना यश यावं म्हणून प्रार्थना करतो. ही प्रार्थना प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे.
धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे देवाची माते, आई, आम्हा आम्हा पापांसाठी पापांसाठी आता आता आणि आणि आमच्या आमच्या मरणाच्या मरणाच्या वेळेस वेळेस विनंती विनंती कर. कर. आमेन. आमेन.